नमस्कार मित्रांनो, अनटोल्ड चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अशोक राणा सर. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आज मी त्यांना विचारणार आहे. भाजपच्या कारकिर्दीला 9 वर्ष नुकतीच पूर्ण झालीत सर, आणि या संपूर्ण कालावधीमध्ये भाजपाने संविधान बदललं का? यावरती मला तुम्हाला विचारायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न निर्माण का होतो? कारण भाजपने सातत्याने जेव्हा सत्तेवरती होते तेव्हा आम्ही संविधान बदलवून टाकू अशा घोषणा केल्या. आणि गंमत म्हणजे अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना त्यांनी तर संविधान फेरविचार समिती नेमली होती. कोट्यावधी रुपये खर्च झाले त्या समितीवर. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की संविधान फेररचना करता येत नाही. संविधानाच्या फेररचनेची व्यवस्था संविधानात नाही आहे. संविधानात दुरुस्त्या करता येतात, घटना दुरुस्ती करता येते. त्याकरता आपल्याला संसदेची मान्यता पाहिजे असते, ती मिळून जाईल. कारण सर्वात जास्त बहुमत आता त्यांच्याकडे असल्यामुळं ते करू शकतात. आणि मग राष्ट्रपतीकडे ते पाठवतात. आणि ते त्याच्या आधी दोन्ही ज्या सदनं आपले राज्यसभा आणि लोकसभा, तर वरचं जे सदन आहे ते राज्यसभा, त्यात ते मंजूर झालं पाहिजे. आता सगळीकडे जी परिस्थिती झालेली आहे की भाजपचं बहुमत बऱ्याच राज्यात नाही आहे. जरी लोकसभेत आहे तरी विधानसभामध्ये नाही आहे. विधानसभामधून जे लोक निवडून जातात राज्यसभेत, तर तेव्हा विरोधी पक्षाची संख्या तिथे वाढलेली आहे. म्हणून बहुमताने काही आता भाजप संविधानात दुरुस्त्यासुद्धा करणं शक्य नाही. फेररचनेला तर वावच नाही आहे. म्हणजे जे जेटली मागे होते कायदेमंत्री, तर त्यांनी त्या घोषणा केल्या, वल्गना केल्या आणि एक संविधान फेररचना समिती नेमली. पण त्यांना नाही शक्य झालं वाजपेयीच्या काळात. तर आता त्यांनी यावेळेस तर गोष्टच नाही केली ना. आता इतकं प्रचंड बहुमत आहे, तेव्हा बहुमत नव्हतं ना. बहुमत नसताना त्यांनी हा प्रकार केला. आता बहुमत असताना ते करत नाही आहे, याचा अर्थ त्यांना माहीत झालेलं आहे की संविधानाची फेररचना करता येत नाही. मग ही फसवणूक आहे. फसवणूक का आहे? कारण त्यांनी इतक्या वर्षात, या 50-60 वर्षामध्ये सातत्याने संविधान हे भारतीय नाही आहे, ही भारताच्या संस्कृतीला अनुकूल नाही आहे, हे गोधडी आहे, तुकडे तुकडे जोडून केलेली गोधडी आहे. किंवा फ्रेंच जे आहे तिथली जी आहे रचना, तिथला समता बंधुत्व न्याय ही जी व्यवस्था आहे, किंवा इंग्लंडची अलिखित घटना आहे, तिच्यावरही आधारलेली आहे. आणि इतर अनेक देशातल्या ज्या संविधान आहेत त्यात त्यांचा सगळ्याचा आधार घेऊन बनवली आहे, ती आपली नाही आहे, असा एक सूर त्यांनी लावला. दुसरी गोष्ट, भारतीय संस्कृतीला अनुकूल नाही हे त्यांनी सुरुवातीपासूनच म्हटलं. जेव्हा संविधान सभा चालू होती तेव्हासुद्धा दर्शकाच्या दीर्घेतून RSSच्या लोकांनी पत्रकं वाटली होती संविधानाच्या विरोधात. जे होत होतं संविधान रचना व्हायच्या आधी, मंजूर व्हायच्या आधी. तर तेव्हाचे जे त्या अध्यक्ष होते त्या संविधान सभेचे, त्यांनी असं म्हटलं की आता इतरांना प्रवेश देऊ नका, तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना प्रवेश द्या आणि RSSच्या लोकांना मुळीच आसपास येऊ देऊ नका. त्यांच्यावर त्यांनी बंदी घातली होती. म्हणजे गोळवलकर गुरुजींनी तेव्हा जे जाहीर केलं होतं की हे संविधान आपलं होणार नाही, आपले लोक यात नाही आहे, भारतीय संस्कृतीला धक्का लावणार आहे, ते आक्षेप त्यांची सातत्याने चालू राहिले. आणि त्यामुळे त्या आरोपामुळे त्यांना आपल्या लोकांना खुश करण्याकरता संविधान बदलण्याच्या वल्गना कराव्या लागतात. ती फसवणूक भारतीय जनतेची तर आहेच, पण त्यांच्या लोकांची आहे, संघाच्या लोकांचीही ती फसवणूक आहे. कायद्याचं अज्ञान ते आपलं प्रकट करतायत. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की राजकारणी लोक अशा तऱ्हेने सामान्य माणसाच्या अज्ञानाचा फायदा घेतात, त्यावर आणखी अज्ञान लादतात. जसं त्यांनी हिंदू राष्ट्राची घोषणा करताना ते व्यापक हिंदुत्व म्हणतात ना, ते अखंड भारत ही कन्सेप्ट म्हणतात. आता अखंड भारत कन्सेप्ट मधला स्वीकारली आपण चुकून माकून, ते शक्य नाही, कल्पनेने स्वीकारा. अफगाणिस्तानात मुस्लिम लोक जास्त मोठ्या प्रमाणात, पाकिस्तानातही मुस्लिम लोक जास्त आहे, आणि तिकडे तुम्ही गेला श्रीलंकेकडे तर बौद्ध लोक जास्त आहेत, आणि ब्रह्मदेशी तुम्ही सामील करून घेतला तर तिथेही बौद्ध जास्त आहेत. आता हे सगळं अखंड भारत झाल्यावर मग आपला प्रधानमंत्री कोण होईल? तो मुस्लिम होईल ना, कारण भारतात सगळ्यात जास्त मुस्लिम आहेत. त्याच्यावर आक्षेप पण घेतला जातो, तुम्हाला भारतातलेच मुस्लिम सहन होत नाही, तुम्हाला अखंड भारत झाल्यानंतर तिकडले सगळे मुस्लिम. तर अखंड भारत ही कन्सेप्टसुद्धा फसवी आहे. म्हणजे त्यांच्याच लोकांना ते फसवत आहेत, बाकीच्यांना फसवत आहेत. आणि बरेचदा ते निराशेपोटी असं म्हणतात की बा आता हिंदू राष्ट्रच आहे. आता हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेत म्हणजे संविधानाच्या फेररचनेबद्दल किंवा एकंदर त्यांच्या घटनादुरुस्तीबद्दल बोलताना त्यांना हिंदुत्व त्यात लादायचं आहे, ते मनुस्मृतीवर आधारित.
कारण काही लोकांनी अशी एक मनुस्मृतीवर आधारित राज्यघटना तयार केली आहे आणि त्याचं जे गोपनीय दस्तऐवज ते बाहेरसुद्धा आलेलं आहे. तर त्यात इतर जे आहेत दलित मागासवर्गीय वगैरे त्यांना काही स्थान नाही आहे. मुस्लिमांना तर बिलकुल नाही, ते दुय्यम नागरिकत्व दिलं आहे त्यांनी. मग बौद्धांची स्थिती होणार आहे. बौद्ध स्वतंत्र जर ते हिंदू आपण हिंदू नाही असं म्हणत असतील तर त्यांना काही स्थान राहणार नाही हिंदू राष्ट्रामध्ये. लिंगायतांनी स्वतंत्र आपल्या धर्माची स्थापना केली आणि आपलं वेगळं एक कोड असलं पाहिजे असं म्हटलं की अल्पसंख्याक दर्जा मिळाला पाहिजे. आम्ही हिंदू नाही असं म्हटलं आहे. ख्रिश्चनांचा प्रश्न असेल ते अल्पसंख्यक आहेत. आता जैनांनी अल्पसंख्याक दर्जा घेतला आपल्या ताकदीखाली. मग हे सगळे हिंदूंच्या बाहेर गेलेले गट आहे, यांना तुम्ही कसं वागवणार प्रश्न असा आहे. आणि अशा परिस्थितीत हिंदू राष्ट्राची संकल्पना हे अस्तित्वात येत नाही. त्यांच्या लक्षात आल्यावर मग ते म्हणायला लागले आता हे हिंदू राष्ट्रच आहे. पण हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेत सगळेच लोक हिंदू पाहिजेत. याच्यामध्ये नुकतंच एक मोहन भागवतांचं विधान आले 2 दिवसात. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं जे काही राज्य आहे, तर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे हिंदूंचं स्वराज्य आहे. आणि शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे तर ते सगळं हिंदू धर्मच आहे तो, किंवा ते हिंदुत्वच आहे. शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हेच आमचं हिंदुत्व आहे, अशा पद्धतीची एक भूमिका मांडली. आणि चळवळीतनं वारंवार सांगितलं जातं की तो जनतेचा राजा आहे, तो कुळवाडी भूषण आहे आणि तो सर्व धर्माला समान अधिकार देणारा असा राजा आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रचाराकडे कसं पाहतो? ही सुद्धा एक फसवणूक आहे, स्वतःचीच त्यांचीच फसवणूक आहे. एकतर इतिहास साक्ष आहे. इतिहासामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम सैनिक होते, त्यांचे किल्लेदार मुस्लिम होते, त्यांचे अंगरक्षक मुस्लिम होते. अनेक मस्जिदींना त्यांनी देणग्या दिलेल्या आहेत, उभारणी केली आहेत. म्हणजे हिंदू मुस्लिम हा भेद त्यांच्या डोक्यात नव्हता. मुस्लिमच नाही, ख्रिश्चन लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. आणि कोणताही जो राज्यकर्ता आहे, जो आदर्श राज्यकर्ता ज्याला म्हणता येईल, लोककल्याणकारी राज्य ज्याला करायचं, वेलफेअर स्टेट, तर तो माणूस असा धर्मभेद करू शकत नाही. बरोबर. आणि शिवाजी महाराजांची घडणच अशी होती लहानपणापासूनची, त्यांच्या डोक्यात हिंदू मुस्लिम हा भेदभावच नव्हता. जिजाऊ जेव्हा पुण्यात आल्या कसबा पेठेत, तर तिथे कसबा गणपती त्यांनी स्थापन केला असं एवढं सांगितलं जातं सतत. पण एक गोष्ट सांगितली जात नाही, तेव्हा पुण्यामध्ये मता नावाची एक नायकीण होती, मुस्लिम होती ती. नायकीण म्हणजे गाणारी आणि नर्तकी आणि गाणारी दोन्ही शब्द, कलावंतीण. तर तिचं म्हातारपण असल्यामुळे तिला पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा जिजाऊंनी तिच्याकरता वेतनाची व्यवस्था केली होती. तिचा वेगळं वेतन तिला दिलं, निवृत्ती वेतन ज्याला आपण म्हणतो. म्हणजे हा विचार ज्या जिजाऊंच्या मनात आहे, त्या जिजाऊंचा लेख जे असं कसं असणार आहे, हिंदू मुस्लिम कसं करणार आहे. सर्वात अगदी शिवकाळात जरी गेलो आपण तरी महाराजांना गागा भट्टांना बोलावावं लागलं उत्तरेतून. त्या काळात महाराष्ट्रात कुठलाही ब्राह्मण त्यांच्या विधीसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. बरोबर आहे. आणि हे सगळं वेदोक्त प्रकरणात सगळं पुढं आलं. हे सगळं जे काही इतिहास गाडला गेला होता ते वेदोक्त प्रकरणामध्ये सगळं पुढं आला. मग आज जेव्हा हिंदुत्व, शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हेच आमचं हिंदुत्व असं जेव्हा ही लोक म्हणतात, त्यावेळेस महाराजांनी केलेलं जे काही कार्यकर्तृत्व आहे याला कुठंतरी गालबोट लावण्याचं काम नाही. शिवाजी महाराजांचं जे हिंदुत्व आहे ते जर यांचं हिंदुत्व असेल तर मग आणखी व्यापक असायला पाहिजे ते. म्हणजे त्यासाठी ब्राह्मणालाच महत्त्व देणं. आता मी बघा सेंगोलचं सांगितलं ना, सेंगोल हा हाती धरला राजदंड, अशोक स्तंभ बाजूला गेला. सम्राट अशोकाचं जे राज्य होतं, जे साम्राज्य होतं, त्यात समानता होती. त्याला नाकारण्याकरता तुम्ही सेंगोल हाती घेता आणि ब्राह्मणी वर्चस्वाचं प्रतीक हाती घेता. आणि तुम्ही सतत जेव्हा धर्माच्या गोष्टी करता तेव्हा ते वैदिक धर्माच्या गोष्टी करता. याचा अर्थ तुम्हाला ब्राह्मणी वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे. आणि अशा वेळेस मग ते शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाशी कसं काय जुळेल तेच बसत नाही ना. शिवाजी महाराजांनी हिंदू कार्ड खेळलं असं नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की लहान लहान राज्य आहे आणि आपसात विभागले गेले आहेत, तर त्यांचं संघटन झालं पाहिजे म्हणून त्यांनी अनेक लोकांना पत्र पाठवली. दक्षिणेतले संस्थानिकांना, उत्तरेतले राजस्थान वगैरेच्या संस्थानिकांना पाठवली. अगदी राजा छत्रसालसुद्धा त्यांच्यासोबत यायला तयार झाला होता. तर तेव्हा त्यांनी हिंदू असणाऱ्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या सगळ्या लोकांच्या साहाय्याने त्यांनी असं एक स्वराज्य स्थापन केलं जे हिंदवी स्वराज्य होतं. आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदुस्थानच्या लोकांनी स्थापन केलेलं स्वराज्य, ते हिंदूंचं राज्य नव्हतं.
जर हिंदूच राज्य त्यांना म्हणायचं असेल तर ते हिंदूवाई स्वराज्य असा शब्द यायला पाहिजे. जसं पेशवाई, हिंदूवाई फारशी आणि नंतरच्या उर्दूच्या व्याकरणानुसार तो शब्द हिंदूवाई पाहिजे होता. इथे तो हिंदवी आहे. म्हणजे लुधियानाचा लुधियानवी हा शब्द आपण वापरतो ना. लखनवी, लखनौचा लखनवी, ते उर्दू फारशीच्या प्रभावाखाली त्या गावाचं जे गावात राहणाऱ्या माणसाचं जे स्थान आहे ते दाखवण्याचा प्रयत्न या शब्दातून झाला. तसं भारतात राहणारा हिंदुस्थान हा शब्द भारतासाठी सातत्याने वापरला गेलेला आहे, आजही तो वापरतात. तेव्हा भारताचं स्वराज्य या अर्थाने हिंदवी स्वराज्य आहे ते सर्वंकष होतं, ते सगळ्यांना घेऊन चालणार, त्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. कारण आपण पाहतो की रायगडावर वेगळी वाट शोधणारा रायनाक महार हा महार जातीचा होता, पण त्यांनी ती वाट शोधली म्हणून त्याला त्यांनी पाटीलकी दिली. म्हणजे ज्यांच्या सैन्यामध्ये अनेक प्रकारचे मुस्लिम सैनिक तर होते, पण इतर जातीचे रामोशी होते, भिल्ल होते, कातकरी होते, गोंड होते आणि किल्ल्याच्या निर्मिती सगळ्या लोकांनी सहभाग दिलेला आहे. आणि अशा वेळेस ते एका विशिष्ट धर्माचे विशिष्ट जातीचे कसे काय असू शकतात? ते गोमूत्रधारी हिंदुत्व, ते गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं जे आहे त्या हिंदुत्वात शिवाजी महाराजांचं हिंदुत्व कुठे बसत नाही. म्हणजे ते शिवाजी महाराजांची अवहेलना करतायत. म्हणजे शिवभक्त आहेत, त्यांनी वास्तविक त्या मोहन भागवतला हा प्रश्न विचारला पाहिजे, तू अपमान केला आहे आमच्या राजाचा, तू याचं प्रायश्चित्त हे शिवाजी महाराजांचे भक्त आहे आणि शिवाजी महाराजांची बदनामी त्यांनी केली आहे आणि यासाठी बदनामीचा खटलाही दाखल करायला हरकत नाही. इतिहासात दाखले आहे की शिवाजी महाराजांचं राज्य हे लोककल्याणकारी राज्य होतं, एका विशिष्ट धर्माचं नव्हतं, विशिष्ट जातीचं सुद्धा नव्हतं. कारण ज्या भागात हे स्वराज्य स्थापन केलं तेव्हा मराठी सरदार मोठ्या प्रमाणात होते, पण त्यातले बहुतेक मराठी सरदार त्यांचे विरोधक होते. मदत जी केली ती त्या भागात राहणाऱ्या सर्वसामान्य आदिवासींनी केली, भटक्या जमातीच्या लोकांनी केली, आज ज्याला ओबीसी म्हणतो अशा लोकांनी केली. हे सर्व जाती आणि धर्माचं स्वराज्य होतं. ते हिंदूंचं म्हणजे केवळ ब्राह्मणांचं राज्य नव्हतं. कारण हिंदुत्व हा शब्द जेव्हा वापरतात तेव्हा ब्राह्मणत्व त्यांना अभिप्रेत असते. म्हणजे भागवतांनासुद्धा, फडणवीसांनासुद्धा आणि मोदींनासुद्धा. आता मोदी तर ओबीसी आहे, पण तो ओबीसीची जनगणना करायला तयार नाही आहे. जनगणना करत नसाल तुम्ही आरक्षण कसं द्याल? म्हणजे जेव्हा पंचवार्षिक योजना आखल्या जातात तेव्हा कोणत्या जातीचे लोक किती प्रमाणात आहे, त्यानुसार त्यांना कोणत्या प्रकारच्या सवलती दिल्या पाहिजे हे ठरवलं जातं. आरक्षणाच्या धोरणात तर हे प्रामुख्याने आहे. मग आरक्षण तुम्ही देत आहात विशिष्ट जातींना, ते त्यांची टक्केवारी ठरवणार कशी? जनगणनाच झाली नाही तर टक्केवारी करणार कशी? आता या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की एकूणच हिंदुत्ववादी पक्षांचा जो काही बेस आहे, वोटर आहे, हा बेसिकली हा ओबीसी घटकातनं मोठ्या प्रमाणात. आणि एकीकडं ओबीसीचं तुम्ही राजकारण करता, त्यांच्या मतावरती तुम्ही निवडून येता, परंतु अगदी खाली ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या आरक्षणावरती टाच येते आणि एकूणच सगळ्याच आरक्षणावरती टाच येते. या सगळ्याकडं आणि नंतर जेव्हा कर्नाटकचे आत्ता निकाल आले त्यानंतर आता हे सगळे बीजेपीची संघटना सांगायला लागली की मोदी हे ओबीसीच आहेत. अशा पद्धतीनं जे हे केलं जातं, तर त्याच्याबद्दल काय म्हणजे ओबीसींना सांगण्यासारखं काय आहे तुम्हाला? ओबीसी हा असा प्रकार आहे, तो तर जात नाही आहे, अदर बॅकवर्ड क्लास आहे तो. त्यात जाती जसं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब हे दोन शब्द आपण वापरतो. कास्ट आणि ट्राईब ह्या दोन गोष्टी स्पष्ट केल्या आपण. पण ओबीसीच्या बाबतीत काय केलं आपण? कास्ट सांगितली नाही, एक क्लास सांगितला. त्या क्लासमध्ये खूप जाती आहे, 4,500च्या जवळपास जाती आहे आणि त्या जातीमध्ये एकरूपता नाही आहे. म्हणजे त्यांचा समान धंदा जरी शेती असला तरीही जातीच्या दृष्टीने ते एकत्र येऊ शकत नाही, सगळ्यांना माहीत आहे. आणि मोदींनी त्यांची जी घाची जात आहे ती तेली म्हणून डिक्लेअर केली आणि तिला आरक्षण देण्याकरता ओबीसीमध्ये टाकलं. हे त्यांनी आपल्या विशिष्ट अधिकाराखाली केलं ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा. आता हे केल्यावर मग त्यांनी ओबीसी म्हणून काहीतरी ओबीसीच्या हिताच्या गोष्टी करायला पाहिजे, निर्णय घ्यायला पाहिजे, पण कोणतेच निर्णय घेत नाही. ओबीसीचं आरक्षण पूर्ण कधी भरलं जात नाही आणि ओपनच्या जागेवर ओबीसीने येऊ दिलं जात नाही. कारण त्यांनी मध्ये MPSCसाठी असा एक कायदा काढला होता, नियम की तो नंतर मोडीत काढला. आणि आता जनगणनेचा आग्रह काही लोक ओबीसीच्या संघटना करतायत, ते जनगणना करायला तयार नाही. याचा अर्थ ओबीसीचा हा नेता नाही आहे, हे कळसूत्री बावला आहे. अदानी आणि अंबानी यांनी वापरलेलं एक गुजराती कार्ड आहे. फक्त एका जातीचे लोक, त्यांनी मुद्दाम गुजराती लोक सगळ्या पदावर नेमले. म्हणजे त्यांनी कुठेही इतर राज्यातला माणूस, महत्त्वाच्या इतर राज्याचा किंवा जातीचा माणूस त्या पदावर घेतला नाही. म्हणजे हा जातीवाद, एक प्रकारचा प्रादेशिक प्रांतवाद मोदी खेळतायत आणि तो कोणाच्या आदेशाने? अदानी आणि अंबानी
हे कळसूत्री बावलं आहे. मोदी काही हे आपले प्रधानमंत्री नाही आहे, ते प्रधान सेवक आहेत. आणि ते सेवक आहे फक्त दोघांचेच, त्यांचे मालक अदानी आणि अंबानी आहे. जनतेचे सेवक ते नाही आहेत, हे वारंवार सिद्ध झालं आहे. अशा माणसांनी आपलं नेतृत्व करावं आणि आपलं नुकसान करावं, या इतकी वाईट गोष्ट कोणती असू शकत नाही. ओबीसीचं भलं होणारच नाही, मराठ्यांचंही होणार नाही, फक्त ब्राह्मणांचं भलं होऊ शकते. कारण त्यांनी ज्या नोकऱ्या आता दिल्या IASच्या कॅडरच्या, तर त्यांच्याच लोकांना दिल्या. बिर्लाची मुलगी, जो ओमप्रकाश बिर्ला जो सभापती आहे लोकसभेचा, त्याच्या मुलीला पहिल्यांदा नेमलं त्यांनी. हां, म्हणजे सभापतीला तरी लाज वाटायला पाहिजे की आपल्या मुलीला कशाला नेमावं. इतक्या मोठ्या पदावर म्हणजे तेही बेशरम आहेत, मोदी त्यापेक्षा बेशरम आहे. आणि आपल्याकडे राज्यकर्ते तर अतिशय भयानक आहे. एकनाथ शिंदेची काय अवस्था आहे, म्हणजे नुसतं ते मान हलवणार. आणि त्यांचे मार्गदर्शक आहे ते तर फार चाणाक्ष आहे, ते बरोबर वापरून घेतात राज्यकर्त्यांना. असा प्रकार सध्या अतिशय भीषण प्रकार आहे. आणि ओबीसीच्या लक्षात काय येत नाही, आणि त्यांच्या तोंडात त्यांनी हिंदुत्वाची गोळी टाकली आहे. कार्ल मार्क्सनी धर्माला अफूची गोळी म्हटलं, तर हिंदुत्वाची गोळी टाकली आहे. काही म्हटलं की हिंदू, म्हणजे गॅस सिलेंडरचे भाव वाढले हिंदू, तिथे ते त्या शब्दावर बोलणार नाही. किंवा इकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत तर हिंदुत्व येते त्यांना. हिंदुत्व हा पर्याय असू शकतो का सगळ्या प्रश्नांचा? नाहीच आहे. बरोबर. म्हणजे अशा तरी विसर पाडायला लावायचा, अशा प्रकारची एक धारणा त्यांनी, अशा प्रकारचा कुसंस्कार हा ओबीसीवर केला आहे. पण ओबीसीचं नुकसान होतं आहे, त्याचा सँडविच झालेला आहे. तर हे माहीत नाही, हे आणखी दुर्दैव आहे. सुरुवातीचा आपला जो काही प्रश्न होता त्याच्यावरती पुन्हा एकदा येतो. तो प्रश्न असा होता की खरंच भाजपनी 9 वर्षाच्या कालखंडामध्ये घटना बदलली का? तर याच्यावरती तुम्ही जे काही विश्लेषण केलं की घटना अशा पद्धतीनं बदलता येत नाही, अशा पद्धतीचं प्रावधानच घटनेमध्ये नाही आहे. परंतु खरंच ज्या घटनात्मक संस्था आहेत त्या संस्था ज्या पद्धतीनं त्या संस्थांनी निपक्षपाती पद्धतीनं कार्य केलं पाहिजे, तर त्या संस्था खरंच जर निपक्षपाती पद्धतीनं जर काम करत नसतील, उदाहरणार्थ न्यायव्यवस्था आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट. कुठलीही गोष्ट झाली की हे सगळे न्यायालयामध्ये जातात. न्यायव्यवस्थेच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ज्या काही इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत, तर त्या अगदी भाजपच्या पार्टी कार्यालयातले जे काही कार्यकर्ते असतात त्या पद्धतीनं झालेले आहेत. तर याबद्दल घटना बदलायची खरंच गरज नाहीच आहे. घटना न बदलता त्याला निष्प्रभ करता येते, हे सिद्ध केलं आहे, हे प्रात्यक्षिक आहे. आणि इतिहासामध्ये नोंद केली जाईल. किती चांगली घटना जर घटना किती चांगली. आणि हे बाबासाहेबांनी म्हटलं आहे, बाबासाहेबांनी म्हटलं घटना मी किती चांगली बनवली, त्याची अंमलबजावणी नीट झाली नाही तर ती जाळून टाकावी. आता ते लोक आधीचं वाक्य कापून टाकतात आणि घटना जाळून टाकावी असं बाबासाहेब आंबेडकर म्हटलं. इतके चतुर आणि लबाड लोक हे आहेत की तुमच्या शब्दांचा गैरवापर. आता त्यांनी अलीकडे म्हटलं आहे की आता हे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकारला, म्हणजे आता आलू बनवण्याचं मशीन होईल. हे उपहासाने राहुल गांधींनी मोदीबद्दल म्हटलं आहे. ते अर्धवट वाक्य सांगतात आणि ते मग पुढे राहुल गांधीला प्रक्षेपित करतात. म्हणजे इतके नालायक लोक जगाच्या पाठीवर कुठे असू शकत. एक माणूस होता तसा अमेरिकेचा राष्ट्रपती ट्रम्प, त्याचे काय हाल झाले आपण पाहिलं. त्याला अटक झाली. आणि आज सेंट्रल विस्टा यांनी बनवलं ना, तर सेंट्रल विस्टासुद्धा हे डिझाईन जिथून त्यांनी घेतलं तिथेसुद्धा ते उद्ध्वस्त केलं लोकांनी, त्या देशातल्या लोकांनी उद्ध्वस्त केलं. आता अनेकांचे आक्षेप आहे की हे जे शवपेटी असते ख्रिश्चनांची किंवा मुस्लिमांची, तसा तिचा आकार आहे. तर लोकशाहीची हे शवपेटी आहे. लोकशाहीची प्रेतता त्यांनी त्या सेंगोल हाती धरून घेतलेली आहे. अशा भीषण कालखंडात आपण जगतो आहोत आणि याची जाणीव ओबीसींना नाही. दलितांना त्यातल्या त्यात, बौद्धांना यासाठी आहे की बाबासाहेब आंबेडकरांना ते मानतात. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यात जागृती निर्माण केली. दलितांमध्ये इतर घटक आहेत तेवढे जागृत नाही, जसं मातंग आहे, भंगी आहे, चांभार आहे. यांना आपण हिंदू आहोत यात अभिमान त्यांना वाटतो, पण आपलं नुकसान होते आहे त्यांनाही वाटत नाही. ओबीसी सारखी स्थिती ह्या दलितांच्या इतर जातीसुद्धा आहे. हा प्रश्न केवळ ओबीसीचा नाही, तो इतर जातींचा सुद्धा आहे. जसं तुम्ही मागाशी पण म्हटलं की कुठलाही प्रश्न असला तो दैनंदिन जीवनाशी निगडीत असला, गॅसचे दर वाढले, पेट्रोलचे दर वाढले, हे काही जरी असले तरी तुम्हाला हिंदुत्व जर तुम्हाला राखायचं असेल तर तुम्हाला एवढं सहन केलंच पाहिजे. तुम्हाला पाकिस्तानला जर धडा शिकवायचा असेल तर तुम्हाला हे सहन केलंच पाहिजे. तुम्हाला स्वस्त पेट्रोल पाहिजे का कसं, अशा पद्धतीचं जे एक हे केलं जातं, तर त्याच्याबद्दल नाही, तिथं भयानक फसवणूक आहे की प्रत्यक्ष आपण महागाईचे झळ भोगतो आहे.
एकीकडे महागाईची झळ भोगतो आहे आणि इकडे निवडणूक प्रचारासाठी प्रचंड करोडो रुपये वापरले जात आहेत, विमानं वापरले जात आहेत. चांगले कपडे घालणारा ज्या देशामध्ये वस्त्रामध्ये जनता राहते म्हणून आपण अर्धवस्त्रात राहावं असं म्हणणारे महात्मा गांधी, किंवा शेतकरी कोणत्या दैन्यावस्थेत आहे म्हणून शेतकऱ्यासारखा वेश धारण करणारे महात्मा फुले होऊन गेले, त्या देशामध्ये 10-10 लाखाचा कोट घालणारा प्रधानमंत्री होऊन घेतो. किती निर्लज्ज प्रधानमंत्री असला पाहिजे. म्हणजे देशांची जी महागाई वाढते त्याबद्दल तो म्हणतो की महागाई वाढली पण लोक बोलत नाही, आता लोकांना सवय झाली आहे. असे एखादा प्रधानमंत्री होऊ शकतो. आणि दुसरीकडे त्यागाच्या गोष्टी करतात, त्याग फक्त लोकांनीच करायचा, सर्वसामान्य माणसांनी करायचा. ह्यांनी भोग घ्यायचे, सगळ्या प्रकारचे भोग घ्यायचे. हा दुटप्पीपणा जो आहे तो लाजिरवाणाच आहे. त्याला शब्द खूप आहे, सगळे वापरणं आता शक्य नाही. आपण जे वापरले ते पुरेसे आहेत. पण जे ट्रम्पची हाल झाले तसे यांचे हाल होऊ शकतात. लोक चिडले तर. लोक चिडत नाही हा भाग वेगळा, पण चिडतील असं नाही आहे. प्रत्येकाला संवेदना. अफूच्या गोळीचा असर तो किती आहे तो आता 2024 मध्ये समजेल ते. हो, आता कर्नाटकच्या निवडणुकीने दाखवून दिलं की अफूची गोळी फारशी चालत नाही, त्यानं दुसरी गोळी आणावं लागेल. एकच ते विधानं करतात सातत्याने. म्हणजे सगळ्या रोगावर एकच औषध, रामबाण औषध हा शब्द वापरतात, आपण वापरतो. तसं ते सगळ्या निवडणुकीत एकच धोरण मांडतात. ते धोरण फसतं. ते बंगालमध्ये फसलं, तसं पूर्णतः कर्नाटकात फसलं, राजस्थानमध्येही फसलंच आहे, मध्य प्रदेशात फसलं होतंच. पण ते पैशाच्या बळावर त्यांनी तेही हे जास्त काळ चालणार नाही, कारण ते लोक पुन्हा निवडून येतील खात्री नाही. कर्नाटकाने पाहिलं 17 काँग्रेसचे आमदार जेव्हा भाजपत गेले तेव्हा त्यातले 15 निवडून आलेच नाही ना, 2च निवडून आलेले आहे. हे प्रात्यक्षिक आता गेल्या महिन्यात झालं आहे की नवीन गोष्ट नाही. आता सुरुवात झाली आहे, लोक जागे झाले आहेत. तेव्हा आता काही जास्त काळ हा जो प्रकार आहे तो चालणार नाही. आता निवडून येतील की नाही हा मुद्दा वेगळा, कारण ते EVMच्या आधारे निवडून येतात, पैसे निवडून येतात. जसं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं, आता परवाचीच गोष्ट आहे की बा पैसे दिल्याशिवाय मतच मिळत नाही. मग यांना मतं मिळतात याचा अर्थ यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि तो ब्लॅक मनी आहे बराचसा लोकांच्या टॅक्समधून गोळा झालेला आहे. हा पैसा ते वापरत आहेत आणि म्हणून निवडून येत आहेत. यात नैतिकता नावाची गोष्ट कुठेही दिसत. ज्याला सर्वात मोठा घोटाळा म्हटला गेला तो म्हणजे नोटबंदीचा. नोटबंदीचा. त्यात नोटबंदीच्या घोटाळ्याचं अजूनही अहवाल बाहेर आला नाही. पुलवामाच्या केसचा अजूनही अहवाल बाहेर आला नाही. आता 2000ची नोटबंदी केली, त्याची कारणं कोणी सांगू शकत नाही आणि त्याची चर्चासुद्धा कोणी करायला तयार नाही. म्हणजे तुम्ही ब्लॅक मनी तयार व्हावा म्हणून 2000ची नोट आणली, ब्लॅक मनी आता पुन्हा व्हाईट व्हावा म्हणून 2000ची नोट बंद केली. हा जो खेळ आहे अर्थव्यवस्थेशी तो पोरकटपणाचा खेळ आहे. म्हणजे तुम्ही गंभीर नाही आहेत, देशाच्या अस्तित्वाबद्दलच गंभीर नाही. आणि असे गंभीर लोक जास्त काळ राहिले समजा देशाचं नुकसान होऊ शकते. आपण बोलतो ठीक आहे, प्रत्येक ह्याच्यावरती जनतेनंच निर्णय घेणं गरजेचं नाही. जनतेने जागृत व्हायला पाहिजे. त्यांचं नुकसान सुरू आहे सध्या, ते झोपेत आहे. अफूच्या गोळीसारखे ते आता निद्रावस्थेत आहे की गर्वसे गोळी आहे. अजूनही हिंदुत्वाची गोळी आहे. पण आता मोदीच म्हणतात की बा हिंदुत्व कोणी मानता नाही, हिंदू नाम का कोई धर्म नाही. मग हिंदुत्व कशाला म्हणायचं हा प्रश्न त्यांनाच विचारावा आपण. त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. व्हिडिओ परत लोकांना दाखवणं गरजेचं आहे. ते आवश्यक आहे. लोक आपण जायला पाहिजे की ह्या लोकांनी किती मूर्खपणा केला आहे आणि मूर्ख लोकांना आपण इतक्या मोठ्या पदावर नेऊन पोचवलं. हे आपण नाही पोचवलं, आपण मतदान केलं नाही हे कारण आहे. विचार करणाऱ्यांनी मतदान केलं नाही हा एक भाग महत्त्वाचा आहे. कारण मतदानाची टक्केवारी ते घसरत चाललेली आहे. पूर्वी इतकं मतदान मोठ्या प्रमाणात आजकाल होत नाही. त्यामुळे विचार करणारे मतदान करत नाही, ते सुट्या घालवतात इकडे तिकडे किंवा घरी बसून राहतात, TV पाहतात. पण जे विचार करू शकत नाही की करण्याची त्यांना गरज नाही, अशा लोकांना पैसे देऊन मतं विकत घेतली जाऊ शकतात. म्हणजे 2000 रुपयात मागच्या 10 वर्षापूर्वीच्या निवडणुकीत 2000 रुपये हा भाव होता. गेल्या निवडणुकीत 5000 रुपये भाव होता. आता 10,000 रुपयात एक मत विकलं जाऊ शकते आणि कोट्यावधी रुपये या लोकांकडे असल्यामुळे हे वाटू शकतात. त्यामुळे पुन्हा ही सत्ता येऊ शकते, ही भीती आहेच. आता तरी इतरांनी जागृत झालं पाहिजे. जे विचार करतात त्यांनी झालं पाहिजे, त्यांनी बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, तरच हे परिवर्तन होऊ शकतं. अर्थात ते गेले आणि काँग्रेसवाले आले म्हणजे फार मोठा न्याय मिळेल असे नाही. अरे फक्त जाब विचारण्याचा अधिकार मात्र आपण आपल्याकडे ठेवला पाहिजे, एवढंच या क्षणी आपण बोलू शकतो. अत्यंत खूप महत्त्वाचं सांगितलं सर. खूप परखड असं आज राणा सरांनी आजच्या परिस्थितीबद्दल भाष्य केलं. राणा सर तुम्ही आमच्या चॅनलला इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.